जर तुम्ही किड्सचं बिझनेस सुरू करत असाल तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता हे बॅक साईडला तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, पण आता किड्सचं आणि एवढ्या मोठ्यांचं काय संबंध बरं? काहीच नाही ना. तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे कलेक्शन दाखवणार आहे. लहान मुलींचे जे पाकिस्तानी सूट येतात ना, त्याची व्हरायटीज मी तुम्हाला दाखवणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला क्वालिटी, रेंज, वर्क खूप जबरदस्त, क्वालिटी सुद्धा बेस्ट येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे. तर चला मंडळी, आपण बघूया जे पाकिस्तानी सूट आहे, ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगली मार्जिन सुद्धा मिळणार आहे. प्रॉपर तुम्ही बघू शकता, यावर हँडवर्कचं काम केलेलं आहे. तुम्हाला 3 पीसचं हे कॉन्सेप्ट मिळणार आहे, म्हणजे की कुर्ती, बॉटम आणि दुपट्ट्याचं यामध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट मिळणार आहे. जर तुम्ही किड्स वेअरचा बिझनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर थोडंसं हे कलेक्शन नक्कीच ऍड करा, कारण की आता चालू आहे लग्नाचा सीझन. तर लग्नाच्या सीझनमध्ये हे कलेक्शन असे आहेत की यामध्ये चांगली मार्जिनही मिळेल आणि तुमचे ग्राहक सुद्धा वाढतील. त्यामध्ये आपण व्हाईट आणि खूप सुंदरसं कलर कॉम्बिनेशन मध्ये हे डबल शेड आपण म्हणूया. डबल शेड मध्ये खूप सुंदरसं हे तुम्हाला कुर्ती, बॉटम आणि दुपट्ट्याचं कॉन्सेप्ट आहे. प्रॉपर यावर स्टोन वर्क आहे, ना की सिरोस्की नाही. तुम्हाला प्रॉपर स्टोन वर्क म्हणजे की खडेचं वर्क असताना ते तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. प्रॉपर सिक्वेन्सचं पण यामध्ये तुम्हाला काम आहे. थ्रेडचं पण याच्यामध्ये तुम्हाला काम मिळून जाणार आहे. याच्यामध्ये कसं असतं, साईज वेगवेगळे असतात, म्हणजे की ML XL किंवा डबल XL किंवा 28, 30, 32 अशी साईज असते. म्हणजे की याच्यामध्ये तुम्हाला 28, 30, 32, 34 अशी साईज येणार आहे. एका बंचमध्ये मिक्स साईज येतील, एका बंचमध्ये तुम्हाला कलर वेगवेगळे मिळतील, म्हणजे की पॅटर्नवर डिपेंड करतं. जसं आपण एक सॅम्पल बघूया. हे सेम कलरचं आहे, पण यामध्ये आपल्याला मिळतं 26 पासून तर 36 पर्यंत साईज. 26, 28, 30, 32, 34 आणि 36 अशा तुम्हाला 6 साईज यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला कंपल्सरी असं सेट टू सेट परचेस करणं कंपल्सरी आहे, कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला कलर, डिझाईन, व्हरायटी असंख्य दाखवत असतं, जेणेकरून तुम्ही तुमच्या कस्टमरांना अजून काही नवीन देऊ शकता. म्हणून त्यामध्ये अजून छानपैकी आपण बघूया. खूप सुंदरसं कलर कॉम्बिनेशन आहे, ज्यावर तुम्हाला V-नेकचं थोडंसं यामध्ये कॉन्सेप्ट आहे. मल्टी कलरचं धाग्याचं काम आहे आणि त्यावर तुम्हाला खूप सुंदर कॉन्सेप्ट याच्यामध्ये मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरांना, ग्राहकांना म्हणू शकता की ही क्वालिटी, ही रेंज आमच्याकडे एकदम युनिक आहे. ज्यावर तुम्हाला हे नेक्स्ट मी कलेक्शन दाखवते जिमीचू मटेरियल मध्ये. जबरदस्त A1 क्वालिटी आणि A1 रेंज मध्ये तुम्हाला हे 3 पीसचं कॉन्सेप्ट मिळणार आहे. किड्स वेअरचा आपण जेव्हा बिझनेस करतो त्यामध्ये आपण म्हणजे की 0 पासून तर 14-15 वर्षाच्या मुलींपर्यंत कलेक्शन ठेवतो. पण थोडेसे आपण जर हे कलेक्शन ठेवले, त्याच्यामध्ये थोडं मॅच केलं, तर नक्कीच तुमचे ग्राहक वाढतील. कारण की प्रत्येक ग्राहक नवीन शोधात असतो की आम्हाला नवीन काही हवं आणि नवीन कलेक्शन आम्हाला कोण देणार आणि आम्ही कोणत्या दुकानात जाऊन नवीन कलेक्शन आणू शकतो. तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये बघा असं कलेक्शन ठेवून नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल म्हणजे मिळेल. ज्यावर तुम्ही नेक्स्ट बघू शकता, जॉर्जेट मटेरियल मध्ये हे 3 पीसचं कॉन्सेप्ट आहे, म्हणजे की तुम्हाला लहान मुलींमध्ये ड्रेसेस शिवण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही डायरेक्टली आपल्या मुलींसाठी रेडी ड्रेस घेऊ शकता, ज्यामध्ये कुर्ती, पॅन्ट आणि दुपट्टा आणि नॉर्मल पॅन्ट नसणार आहे. काहींमध्ये शरारा, गरारा तुम्हाला असे पॅटर्न्स यामध्ये मिळतात. जसं तुम्ही चेक करू शकता, शरारा पॅटर्न मध्ये खूप सुंदरसं तुम्हाला हे बॉटमचं कलेक्शन मिळणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. सुरत स्टेशन पासून फक्त 1 किलोमीटर आहे. सरळ यायचं तुम्हाला सुराना 101 ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळणार आहे. आणि असे सुंदर जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल ऑनलाईन, तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा मागू शकता. ते कसे, तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे. बंच टू बंच सर्व कलेक्शन परचेस करावे लागतात. कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करून देणारी एकच ब्रँड आहे, ती म्हणजे की अजमेरा फॅशन. नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला. आणि आजचा व्हिडिओ तर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.